आजचा दिवस एक विलक्षण योगायोग आहे। निलेश राणे हे आमदार झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत प्रथमच येथे आलो आहे। आंगणेवाडीत भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होत मी प्रार्थना केली की भविष्यात कोणावरही संकट येऊ नये। मंत्री उदय सामंत यांनी आंगणे कुटुंबियांच्या विकासाच्या मागण्यांवर भर देत शासनाकडे योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी स्पष्ट केले की आंगणे कुटुंबियांना अभिप्रेत असलेल्या विकास येथे करण्यात येईल। स्थानिक विकासासाठी सरकार कटिबद्ध असून यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील। भराडी देवीच्या आशीर्वादाने या भागाच्या विकासाची गती वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तसेच शासनाच्या माध्यमातून विविध योजना आणि प्रकल्प राबवून आंगणे कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्तानं भराडी मातेला नतमस्तक होण्यासाठी गेले कित्येक वर्ष या ठिकाणी येतो। आज विलक्षण योगायोग आहे की निलेशजी आमदार झाल्यानंतर त्यांच्या समवेत मी या ठिकाणी आलेलो आहे आणि दर्शन तर घेतलं आहे की भविष्यामध्ये कोणावरच संकट येऊ नये ही प्रार्थना देखील आम्ही देवीच्या चरणी केलेली आहे। आणि आंगणे कुटुंबियाने ज्या काही विकासात्मक मागण्या केल्या ज्या निलेशजी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे त्यांचं सहकारी म्हणून मी असेल, नितेशजी असतील, आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि त्यांना अभिप्रेत असलेला विकास या परिसरासाठी करू। राजकीय प्रश्न आता इथं कुठं आज राज ठाकरेंची भेट तर्कवितर्क अजिबात लावायची आवश्यकता नाही। सुरुवातीला सांगितलं की एका टेलिफोनवर माझ्या विभागाच्या विश्व मराठी संमेलनावर राजसाहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते। त्याच्यानंतर आभार मानण्यासाठी त्यांची माझी भेट होऊ शकली नाही। त्यांनी मला आज सकाळी 8 वाजताची वेळ दिली होती। त्यांचे आभार मानले, गप्पा मारल्या, पण कुठेही राजकीय चर्चा झाली। प्रमोशनचा विषय टायगर टीमची नाही, माझं म्हणणं टायगर बिगर आता इथं राहू दे, इथं जत्रा आहे, आपण नंतर उद्या बोलू ना। टायगर काय साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झालं त्यावेळी शरद पवार आणि मोदी साहेबांची जवळ दिसली, काय सांगाल? मला असं वाटतं की भारताच्या राजकारणाची ही संस्कृती आहे की ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांना खुर्ची त्या ठिकाणी ही राजकीय संस्कृती आहे। त्याचा आदर्श काही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घेण्यात म्हणून मला असं वाटतं की आजूबाजूला बसले हे ताबडतोब जवळ झाली, आजूबाजूला बसले आणि ताबडतोब काही आता ताबडतोब उद्या परवा काही वेगळं घडेल असं नाही। तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीच्या तख्तावर होणारं पहिलं ते साहित्य संमेलन आहे। त्या विभागाचा मंत्री मी आहे, आता मी इथनं तिकडेच चाललेलो आहे। मला असं वाटतं की त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। याचा अर्थ मराठीच्या संदर्भातला फार मोठा निर्णय जो नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला होता त्याचा आभार देखील मानण्याची संधी आम्हाला मिळाली। त्याच्यावेळेस स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब आहेत, ताबडतोब सिक्वेन्स जोडण्यात काय अर्थ नाही। ठीक आहे।